हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही? संध्याकाळचे वाजलेले आहे 7 आणि युगूचं आलेलं आहे पार्सल आणि मी ते पार्सल घेऊन युगूकडे गेली डायरेक्टली. आणि बघा त्याला मी दाखवलं आहे तो कसा एक्सायटेड होत आहे. तर आजकाल ना असं होत आहे की जी पण पार्सल येत आहे युगूला वाटतं की ते फक्त माझ्यासाठीच आहे आणि हे खरं आहे. आजकाल जी पण पार्सल येत आहे ना ते फक्त युगूसाठी असते. तर बघा यामध्ये काय आहे आणि हे युगूच्या बापाने बोलवलेलं आहे आणि हो तेच घेणार आहेत ते. आणि युगूला बघा तो निवड पार्सलला पाहत होता की कधी हे काय करतात. मग काय हे युगूला बघा युगूच्या नजर जराही हटत नव्हत्या. तर मग काय मला आजी सांगत होती की असं घ्यावं लागते तसं घ्यावं लागते असं ठेवावं लागते. मी तर इतकी कन्फ्यूज झाली होती की कसं घालू. आणि मला आजी सांगत होती तुम्ही बघू पण शकता की मला आजी स्टेप बाय स्टेप सांगत होती की हे असं घे, हे मागून लाव. मी खूप कन्फ्यूज होत होती की नेमकं घ्यायचं तर कसं घ्यायचं, कारण की मी पण पहिल्यांदा यूज करत आहे आणि पहिल्यांदा पाहिलेलं आहे. तर कसं तरी मी ते घेतलंय आणि बस मी ट्राय करत आहे. तर आजीला बोलली, "आजी तू एक एक पाय ना असं टाक आणि मला दे युगूला." तर युगू इतका बदमाश, एक पाय इकडनं टाकत होता, तर इकडनं काढत होता. मग इकडनं काढत होता, तर इकडनं घालत होता. अरे बापरे! असं कंटिन्यू चालत होतं आणि हसू-हसू इतकं पोट दुखायला लागलं, की बस. म्हणजे मला पण नाही कळत होतं, की घालायचं मतलब कसं घालायचं, कसं टाकायचं. आणि युगूला बघा तो किती मनातून म्हणत असं की राहू द्या बाबा मी असाच ठीक आहे. तर खरं सांगते आजी पण खूप ट्राय करत होती. आजी सांगत तर होती मला आणि तिने ट्राय पण तेवढंच केलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि युगू पण शॉक झाला की काय करत आहे तुम्ही माझ्यासोबत बाबा. तर कसं तरी म्हणजे घातल्याच गेलं नाही बाबा, तुम्ही बघू शकता कसा. आणि हसू हसू इतकं पोट दुखायला लागलं की करायचं. आणि आजीला बघा तुम्ही इतकी हसत होती बापरे, खूपच हसत होती की हे काय केलं तू. आणि युगूला बघा किती मासूम झालेला आहे बिचारा की हे काय करत आहे मम्मा तू माझ्यासोबत. आजी बोलली हे काढ तू. आजी एकदम चिडली की ना तू इतका हे नको करू, त्याला त्रास नका देऊ, काढून टाक. काढलं शेवटी. मग काय फायनली मी परफेक्ट परफेक्ट पण नाही म्हणू शकत, कसं तरी घातलं आहे. आणि बघा असं घातलं कोण कोण यूज करते मला नक्की सांगा आणि कसं घालायचं ते पण मला नक्की सांगा. आणि बघा युगू किती क्यूट दिसत आहे आणि खूप कम्फर्टेबल वाटत होतं, त्याला चिडचिड नाही करत होतं. आणि आम्ही हॅपी पण झालो होतो फायनली, थोडंफार तरी जमलं मम्माला. तर मी एक 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 पाहत होती तो बसल्यावर की कसं घालायचं. तर आजी पण मला सांगत होती